आपल्या हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मी समजून तिचं पूजन केलं जातं. त्याचबरोबर तुळशीचे दुसरे नाव विष्णुप्रिया असं सुद्धा आहे, कारण तुळशी माता विष्णूची पत्नी मानली जाते. दरवर्षीप्रमाणे कार्तिक शुक्ल पक्षाच्या 12व्या दिवशी तुळशी विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. दिवाळी झाल्यानंतर देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. यानंतर लग्नसराईला सुद्धा सुरुवात होते. देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांनी योगनिद्रेतून जागे होतात आणि त्या दिवसापासून चातुर्मास संपतो. या दिवसाला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. चला तर मग बघूया तुळशी विवाहाची तारीख नेमकी कोणती आहे, मुहूर्त काय आहे, याचं महत्त्व काय आहे आणि ज्यांना कोणाला लेक नाही त्यांनी कोणत्या अशा गोष्टी कराव्यात. याशिवाय तुळशी विवाहाच्या दिवशी प्रामुख्याने या गोष्टी टाळाव्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा तुळशी विवाह हा 13 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. एक दिवस अगोदर म्हणजे 12 नोव्हेंबरला देवउठणी एकादशी चातुर्मासाची सांगता होणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंचा तुळशीशी शालिग्राम स्वरूपात विवाह करण्याची सुद्धा परंपरा आहे. पंचांगानुसार पाहायला गेलं तर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4:04 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 13 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1:01 संपणार आहे. त्यामुळे मान्यतेनुसार काही लोक देवउठणी एकादशीच्या संध्याकाळी तुळशी आणि शालिग्रामच्या विवाहाची परंपरा पार पाडतात. जर तुम्ही या दिवशी तुळशी विवाह करत असाल तर त्याचा मुहूर्त आहे सायंकाळी 5:29 सुरू होत असून 5:55 हा मुहूर्त संपणार आहे. हिंदू धर्मामध्ये कन्यादानाला महादानाच्या श्रेणीमध्ये स्थान दिलेलं आहे आणि म्हणूनच कन्यादान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. असं म्हटलं जातं की जे लोक तुळशी विवाहाची परंपरा पाळतात त्यांना कन्यादानासारखंच फळ प्राप्त होत असतं. तुळशी विवाह घराच्या अंगणात करायचा आहे, यासाठी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळची वेळ आपल्याला आवर्जून निवडायची आहे. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये शालिग्राम म्हणजेच भगवान विष्णू आणि तुळशी मातेचा विवाह होतो त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, भगवान श्रीहरी विष्णूंनी तुळशीशी विवाह का केला? पौराणिक कथेनुसार एकेकाळी राक्षसांचा राजा जालंधर याने 3 लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती आणि पत्नी वृंदाच्या एकनिष्ठ असल्यामुळे तो अजिंक्य होता, त्याला कोणीही हरवू शकत नव्हतं. असे म्हणतात की यामुळे भगवान विष्णूने एक युक्ती केली आणि जालंधरचं रूप धारण केलं. वृंदाने आपल्या पत्नीशी निष्ठा ठेवण्याचं व्रत मोडलं गेलं आणि परिणामी जालंधर भगवान शिवाच्या हातून मारला गेला. पवित्रतेचं व्रत मोडून आणि अपवित्र झाल्यानंतर वृंदा तिचा प्राण त्याग करू लागली आणि त्यानंतर भगवान विष्णूला दगड बनण्याचा शापही दिला. म्हणूनच भगवान विष्णूच्या या रूपाला शालिग्राम असं सुद्धा म्हटलं जातं. वृंदाने प्राणत्याग केलेल्या ठिकाणी तुळशीचं रूप दिसलं होतं आणि भगवान विष्णूंनी वरदान दिलं की तुळशीचा विवाह त्यांच्या शालिग्राम या रूपाशी होईल आणि तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण राहील आणि म्हणून तेव्हापासून विष्णूच्या रूपातील शालिग्रामचा विवाह वृंदा म्हणजेच तुळशीशी करण्यात येतो. ज्यांना नाही लेक ते न तुळस लावावी, आपल्या अंगणात देव करावे जावई, असा एका लोकगीताचा संदेश सुद्धा आहे. आषाढी एकादशीची देवशयनी एकादशी अशी ख्याती करणारा विठुराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो आणि त्यावेळी उठी उठी गोपाळा म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र येत असतात आणि त्याच दिवसांपासून तुळशीचा विवाह प्रारंभ होत असतो. याशिवाय कार्तिकी पौर्णिमेस तुळशी विवाहाची समाप्ती होते. तुळशीला आपली लेक म्हणायची लोकपरंपरा सुद्धा आहे आणि म्हणूनच अजूनही अनेक ठिकाणी तिचे मोठ्या कौतुकाने बाळकृष्णाच्या मूर्तीशी लग्नसुद्धा लावलं जातं. तुळस ही दिसायला छोटे रोपटे असले तरीसुद्धा भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं.
तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूंची पूजा व्यर्थ ठरते असं पद्मपुराणात सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते. तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असं सुद्धा मानलं जातं. आता आपण बघूया तुळशीचा विवाह नेमका कसा करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुळशीचं रोप मध्यभागी ठेवायचं आहे. यानंतर तुळशीच्या भांड्यावर उसाचा मंडप सजवायचा आहे. मग आता तुळशीला सर्व सौभाग्याचे साहित्य अर्पण करायचं आहे आणि लाल चुनरीसुद्धा अर्पण करायची आहे. एका फुलाच्या कुंडीमध्ये भगवान शाळीग्रामाची स्थापना करायची आहे. शाळीग्रामाला तांदूळ अर्पण केला जात नाही, त्यामुळे त्यांना तीळ अर्पण करा. दुधामध्ये भिजवलेली हळद भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीला लावायची आहे. यानंतर भाजी, मुळा, बोरं, आवळ्यासह इतर पूजेच्या साहित्यासह भोग अर्पण करायचा आहे. देवांची आरती करायची आहे, तुळशीची प्रदक्षिणा करायची आहे आणि त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचं वाटपसुद्धा करायचं आहे. असे मानले जाते की तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. याशिवाय तुळशी विवाह केल्यामुळे भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात. आता आपण बघूया या देवउठणी एकादशीच्या दिवशी आपण नेमके काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि तुळशीच्या झाडाची पूजा करायची आहे. या दिवशी गरीब आणि गरजूंना आपल्या क्षमतेनुसार अन्न, पैसा आणि सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे तुम्ही उबदार कपडेसुद्धा दान करू शकता. देवउठणी एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी भोग अर्पण करताना म्हणजेच आपण जो प्रसाद देवाला दाखवणार आहोत तो अर्पण करताना विष्णूला तुळस अर्पण करायची आहे. असं मानलं जातं की तुळशीच्या पानाशिवाय विष्णू भोग स्वीकारत नाहीत आणि तुमचा प्रसाद स्वीकारला जावा यासाठी तुम्हाला त्या प्रसादामध्ये तुळशीचे पात्र म्हणजे तुळशीपत्र ठेवायचे आहे. देवउठणी एकादशीच्या दिवशी रात्री जागरण आणि भजन कीर्तनाचं कार्य करणं शुभ मानलं जातं. आता कोणत्या गोष्टी करू नयेत हे बघूया. एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये. असं मानलं जातं की सुपारी खाल्ल्यामुळे मनातील रजोनिवृत्तीची प्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे साधकाने सात्विक नीतिमत्ता ठेवून विष्णूची साधना करायची आहे. एकादशीच्या दिवशी इतरांची निंदा करणं किंवा कोणाला वाईट बोलणं ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. असं केल्यामुळे जीवनामध्ये नकारात्मकता वाढू शकते. एकादशीच्या दिवशी राग टाळायचा आहे, त्यामुळे मानसिक ताण वाढतो आणि भक्तिभावाने विष्णूंची पूजा करायची आहे. जर कोणी चूक केली असेल तर त्याला माफ करायचं आहे. देवउठणी च्या दिवशी तामसिक अन्नाचं सेवन तुम्हाला करायचं नाही. कांदा, लसूण हे सुद्धा वर्ज्य करणं शक्य झालं तर नक्कीच करा. या दिवशी भाताचं सेवन करू नये. तसेच या दिवशी तुळशीची पानंसुद्धा तुम्हाला तोडायची नाही. पूजेच्या एक दिवस आधी तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवू शकता, मात्र या दिवशी आवर्जून तुम्हाला तुळशीची पानं तोडू नयेत. तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.